नमस्कार मित्रांनो, न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ताची सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपये मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. परिणामी राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून त्यात आता वाढ देखील केली जाईल, ज्यामुळे वर्षाला 15,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरण होत आहे. नागपूरच्या वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडत असून या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक कामं केलेत. त्यात जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली. आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय. पूर्ण विदर्भ मराठवाडा यात समाविष्ट होईल. यासाठी 6,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉपसाठी मदत केली जाणार आहे. किंबहुना चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका, अशी सूचना देखील अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकरी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गावातील सोसायटी डिजिटल केले जात आहे, त्यांना आणखी मजबूत केलं जात आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं असून पुढील 5 वर्ष वीज बिल येणार नाही. शिवाय कृषी सोलर पंप योजना जेव्हा सुरू झाली तेव्हापासून मागल्या वर्षीपर्यंत 2 लाख कनेक्शन, तर गेल्या 1 वर्षात 2 लाख कनेक्शन दिले गेलेत. तर याचा पूर्ण देखरेख इन्शुरन्स आमच्याकडे आहे. वैनगंगा नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून 7 जिल्ह्यातील 10 लाख एकर शेतजमीन ओलिताखाली येणार आहेत. तर मित्रांनो, अशा ताज्या घडामोडी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.